नमस्कार, शुभ सकाळ. भोजन रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण सगळ्यांचा आवडीचा पदार्थाचा वडापाव. मुंबई स्पेशल वडापाव. वडापाव कोणाला आवडत नाही? वडापाव हा सगळ्यांनाच आवडतो. त्यासाठी लागणार आहे साहित्य: तेल, बटाटे हे मी मोठ्या साईजचे घेतलेले आहेत जरा, कोथिंबीर, मीठ, जिरं, धणे, मोहरी, हळद, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. बटाटे आपल्याला उकडायला टाकायचे आहेत. त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घेतल्याच्या नंतर बटाटे टाकून घ्यायचे आहेत. बटाटे आपल्याला चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आहेत. चिकट बटाटे नको आहेत आपल्याला. जे बटाटे चिकट होतात ना उकडल्यानंतर, ते नको आहेत. कुकरचं झाकण लावून याला छोट्या गॅसवरती एक शिट्टी काढून घेणार आहे मी. बटाटे छान आपले उकडलेले आहेत. त्याचे साल पण मी काढून घेतलेले आहेत. आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. हिरवी मिरची, लसूण आणि धणे बारीक करून घेतलेले आहेत मी मिक्सरला. अशी अदरवदर पेस्ट करायची आहे. मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये टाकणारे हिंग टाकल्याच्या नंतर त्यामध्ये टाकायची आपल्याला मोहरी तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता तडतडला, छान असा क्रिस्पी होऊ द्यायचा आहे कढीपत्ता. आणि मग टाकायचा आहे त्याच्यामध्ये आपण मिक्सरमधून जो मसाला दळलेला होता ना, तो मसाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आणि मसाला हा बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे छान. ही प्रोसिजर छोट्या गॅसवरतीच करायची आहे आपल्याला, म्हणजे तो असा थोडासा क्रिस्पीनेस येतो त्याला. यामध्ये टाकायचे आहे आपल्याला हळद टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे. त्यानंतर उकडलेले बटाटे मी थोडे मॅश करून घेतलेले होते, ते पण टाकून घ्यायचे आहेत त्या मसाल्यामध्ये. आणि यावेळेस तुम्ही गॅस बंद केला तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी गॅस बंद करून दिलेला आहे, पण कढई गरम असल्यामुळे मी ती पकडते आहे. आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स व्हायला पाहिजे. बघू शकता तुम्ही, छान मिक्स झालेला आहे. अगदी कलर पण सुंदर आलेला आहे. याच्यामध्ये टाकायची भरपूर सारी कोथिंबीर टाकून पण हे एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. मसाला छान असला की आपला वडा खूप सुंदर होतो चवीला. मसाला जर चवीला चांगला नसला तर मग वडा छान होत नाही. छान मसाला मिक्स झालेला आहे. त्याचे आपण छोटे छोटे बॉल्स करून टिक्की बनवून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला वडे तळण्यासाठी सोपे जातील. तर त्यासाठी आपण सगळ्या टिक्की बनवून घेणार आहोत या पद्धतीने. बघू शकता तुम्ही, 4 बटाटे घेतलेले होते. 4 बटाट्यामध्ये किती क्वांटिटीने बनतात बघू आपण. त्याच्यामुळे घरी करायला इझी जाता वडे आणि स्वस्तही पडतात. बाहेर तेल कसं असतं, कसे बटाटे वापरतात, कसे तळतात, तेल त्यांचं किती दिवसाचं असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही जर असं घरी करून खाल्ले ना, बघू शकता तुम्ही किती मोठ्या टिक्क्या झालेल्या आहेत आपल्या भरपूर साऱ्या. तळण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे वडे बनवण्यासाठी. आपण पीठ भिजवायच्या अगोदर तेल गरम व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे मी कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण पीठ तयार करायला घेऊ. एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला क्वांटिटी किती पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही बेसन पीठ टाकायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी. थोडासा हिंग टाकायचा आहे आणि थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा आहे. हे कोरडंच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घेतल्याच्या नंतर काय होतं, कधी कधी मिठाचे खडे किंवा हिंगाचे खडे राहिले ना, मग ते मिक्स होत नाही. याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आणि असं खूप पातळ पण नाही बॅटर करायचं आहे, खूप घट्ट पण करायचं नाही. घट्ट राहिलं ना तर खूप त्या बटाट्याच्या टिक्कीला आहे ना खूप बेसन लागतं.
आणि खूप पातळ असलं तर मग असं ऑइल पण जातं त्या भाजीमध्ये आणि बेसन पण वरून असं चिपकल्यासारखं वाटत नाही. त्याच्यामुळे खूप घट्ट पण नाही, खूप पातळ पण नाही, असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही, थोडं घट्ट वाटतं आहे मला. मी थोडं अजून पाणी टाकून घेते आहे त्याच्यात आणि मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला. बघू शकतात या कन्सिस्टन्सीने तुम्हाला बॅटर बनवायचं आहे. आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे. तर आता आपण वडे तळायला घेऊ. तर टिक्की घेतलेली आहे मी. तर बेसन पिठामध्ये छान बुडवून घ्यायची आहे. टाकताना काळजी घ्यायची आहे, चटका बसायला नाही पाहिजे. असं साईडने हळूच सोडायचं आहे आणि वरून थोडं बेसन पीठ टाकून द्यायचं आहे, कारण की आपल्या हातामुळे आहे ना खालच्या साईडला बेसन कमी लागतं. असेच 2-2, 3-3 वडे एकदम तळून घ्यायचे आहेत, कारण की कढईमध्ये तेल पण भरपूर आहे, कढई पण मोठी आहे. 3-3 वडे सहज निघतील. बघू शकतात किती खमंग कलर आलेला आहे. वडे पलटी करून घेते आहे मी. दुसऱ्या साईडने पण आपल्याला तसेच खमंग तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, आलं ना तुमच्या तोंडाला पाणी वडे गरम गरम तळताना बघून. बघा किती सुंदर दिसत आहे वडे आणि खूप वेळ लागत नाही. 15 मिनटं खूप झाले ही रेसिपी बनवायला. छान कलर आलेला आहे वड्यांना. चवीला पण तसेच छान झाले होते. तसेच मी आता बाकीचे वडे पण कंटिन्यू तसेच तळून घेणार आहे. टाकण्याची काळजी घ्यायची आहे फक्त, बाकीचं काहीच नाही आहे याच्यात, कारण की चटका बसायला नको. तेल गरम असतं, तेलाचा चटका खूप डेंजर लागतो. आणि हे साईडला छोटे छोटे भज्यांसारखं आलेलं आहे ना, ते पण खूप छान लागतं वडापावसोबत खायला. ते पण मी मुद्दामच टाकते आहे. एक घास वडापावचा खाल्ला की एक छोटंसं ते भजे खाल्ले की छान लागतं, कुरकुरीत लागतं अगदी मस्त. बघू शकतात खूप सारे वडे तयार झालेले आहेत आपले. आपण वड्यांसाठी चटणी बनवून घेणार आहोत वडापावसाठी. त्यासाठी मी घेतलेलं आहे खोबरं, थोडेसे घेतलेले आहे शेंगदाणे, चवीप्रमाणे मिरची पावडर, तुमच्याकडे अख्खी मिरची असेल तर तीही घालू शकतात तुम्ही. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्याच्यात आणि लसूण सालीचं घेतलं तरी चालणार आहे. माझ्याकडे सोललेला होता म्हणून मी सोललेला टाकला. हे मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही, चटणीचा कलर पण किती छान आलेला आहे. बघू शकतात, आलं ना तोंडाला पाणी तुमच्या. किती सुंदर प्लेट तयार झालेली आहे आपल्या वडापावची, मुंबई स्पेशल वडापाव. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की वडापाव आवडला तर तुम्हीही नक्की घरी करून बघा आणि कमेंट्स करायलाही विसरू नका. चला तर मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.